मॅपला मला सपोज जायची आता नाशिकला. ओके, इथे मी नाशिक राईट करतो. ओके, डेस्टिनेशन आणि आपल्याला कुठून जायची, अहिल्यानगर वरून जायची. ओके, असं मी टार्गेट करतोय. तर आता इथे बघा, ठीक आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला जे काही नाशिकला जाण्यासाठी रस्ता आहे, इथे किती दोन दोन रस्ते आहेत आपल्याकडे. किती रस्ते आहेत? दोन रस्ते. म्हणजे आपल्याकडे एक वेबसाईट आहे, म्हणजे आपल्याकडे एक सर्व्हर आहे आणि त्या सर्व्हर मध्ये आपल्याला दोन रस्ते बनवायचे असतात. जसं की एक रस्ता जातो आपण समजू युजर कडे आणि सेकंड रस्ता जातो कुठे, ऍडमिन कडे जातो. मग ह्याच प्रकारे आपल्याला राउटिंग असते. काय म्हणतात आपण कोडिंग मध्ये, राउटिंग बोलतो. काय बोलतो त्याला, राउटिंग. ठीक आहे ना. जसं की एक रस्ता जातो ऍडमिन कडे, तुम्ही नोटजेस मध्ये पाहिलं असेल. एक रस्ता कुठे जातो, ऍडमिन कडे, आणि सेकंड रस्ता कुठे जातो, युजर कडे. बरोबर, हे तुम्ही राउटिंग बनवली. त्यानंतर पीएचपी मध्ये, पायथन मध्ये पण सेमच आहे. ओके, कॉन्सेप्ट नसेल समजला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण पेंड मध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर त्यासाठी फर्स्ट आपण काय करू, एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करू. फोल्डर ओपन केला, URL बार मध्ये CMD राईट करून एंटर बटनावर क्लिक केलं तर आपल्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी एक कमांड टाकतो, npm create white लेटर्स, आणि आज आपला ठीक आहे डे नाही देत मी, तिथे आपण देऊ राऊट डेमो देतो. ओके, आणि आपण इथे प्रोजेक्ट क्रिएट करायला एंटर केलं मी. काय झालं इथे, ठीक आहे, टार्गेट डेस्टिनेशन राउट डेमो इज नॉट एम्प्टी, प्लीज चॉईस हाऊ टू कॅन्सल ऑपरेशन. तीच बनवली होती का? ओके, कॅन्सल करू आणि सेकंड बनवू आपण मग इथे. ओके, CLS आणि इथे मी कमांड टाकतो npm. ठीक आहे, मग इथे मी टाकतो कमांड राऊट डॅश डेमो 2 असं आपण त्या प्रोजेक्टला नाव देऊ. ओके, त्यानंतर सिलेक्ट रिॲक्ट जेएस, त्यानंतर जावास्क्रिप्ट, देन एंटर. ठीक आहे, आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. कंट्रोल C करतो एकदा स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी CLS, आणि सेकंड कमांड असते आपली CD राऊट डॅश डेमो 2. एंटर केलं, स्क्रीनला क्लिअर करतो आणि इथे कमांड टाकतो कोड पेस डॉट टाकतो. ओके, ठीक आहे. आपल्या इथे काय झालं आता, VS ऑनलाईन मेंबर सर्वांना माझा आवाज येतोय क्लिअर का ब्रेक होतोय, एकदा सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये. ऑनलाईन मेंबर, अरे आवाज माझा येतोय का ब्रेक होतोय? येतोय, ठीक आहे. तर आपल्या इथे काय झाले, VS कोड ओपन झाले. VS कोड ओपन झाल्यानंतर मी इथे काय करतो, आपला एक पेंट ओपन करतो आणि पेंट मध्ये आपण पाहूया की आपण काल कोणता पॉइंट पाहत होतो. ठीक आहे, तर आपल्याला एक अशी सिस्टीम बनवायची होती किंवा आपला एक असा टास्क होता की एखादा युजर स्लॅशला आला. स्लॅश म्हणजे कोण, जी आपली ही URL असते ना, सपोज आपण प्रोजेक्ट रन केला आणि रन केल्यानंतर ह्या प्रकारे आपली एक URL असते ना, लोकल होस्ट कोलन
5173 अशी आपल्याला एक URL भेटली. म्हणजे हे URL म्हणजे आपले काय असते, स्लॅश असते. ठीक आहे, हे URL मी इथे पेस्ट करतो. हे URL म्हणजेच आपली असते स्लॅश. ओके, मग एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला आउटपुट पेजला आपल्याला त्या युजरला आपल्याला दाखवायची होती होम पेज. ठीक आहे, त्यानंतर एखादा युजर स्लॅश अबाउटला आला, जसं की स्लॅश अबाउटला आला तर त्याला आपल्याला एक अबाउट पेज शो करायचं होतं. त्यानंतर एखादा युजर आला स्लॅश ब्लॉग, तर त्याला आपण कोणतं पेज शो करणार होतो, स्लॅश ब्लॉग पेज. सपोज एखादा युजर आला स्लॅश कॉन्टॅक्ट, तर त्याला आपण आउटपुट पेजला शो करणार कुठे, म्हणजे त्याला आउटपुट स्क्रीन कोणती शो करणार, कॉन्टॅक्टची. तर आपल्याला असा फंडा इम्प्लिमेंट करायचा होता. ओके, मग जसं की एखादी API ला आपल्याला कॉल करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, कोणत्या पॅकेजचा यूज करतो, Axios करतो. मग जो काय Axios हा पॅकेज आहे, तो पॅकेज काय करतो, आपल्याला फंक्शनॅलिटी देतो. काय फंक्शनॅलिटी देतो, की आपण एखाद्या URL मधून डेटा घेऊ शकतो किंवा डेटा आपण कॅच करू शकतो. त्यानंतर अजून एक फंक्शनॅलिटी देतो की एखाद्या URL मध्ये आपण डेटा पाठवू शकतो. अशा 2 फंक्शनॅलिटी आपल्याला कोण देतो, हा Axios देतो. मग त्याच प्रकारे आपल्याकडे अजून एक पॅकेज आहे React.js मध्ये, त्याचं नाव आहे React राउटर DOM. मग हा पॅकेज काय करतो, की हा पॅकेज आपल्याला फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो. आता कोणत्या फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो, जसं की आपल्याला एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज शो करायची. ओके, एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला आपल्याला होम पेजला शो करायची. एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला अबाउट पेज शो करायची. ठीक आहे, असा आपला फंडा होता. मग असा आपल्याला ह्याला बोलतात राउटिंग. काय बोलतात ह्याला, राउटिंग. म्हणजे रूट सेट करतो आपण. रूट म्हणजे काय, रस्ता. माहिती ना, आपण रूट म्हणजे आपण रस्ता समजू. मग आपल्याला एखादा रस्ता सेट करण्यासाठी ह्या पॅकेजची मदत घ्यायला लागते. असं नसेल समजलं, कोड मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. ओके, इथे आलो मी SRC फोल्डर मध्ये app.jss मध्ये आलो. ह्यामध्ये जो काय कोड राईट केलेला आहे, तो सगळा कोड मी इथे काय करतो, आता रिमूव्ह करतो. आणि ह्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. मग किती टाईपचे कंपोनंट असतात, किती टाईपचे कंपोनंट असतात, 2 टाईपचे कंपोनंट असतात. बरोबर ना, किती टाईपचे कंपोनंट असतात, 2 टाईपचे. एक कंपोनंट असतो क्लास बेस्ड कंपोनंट आणि सेकंड असतो फंक्शन बेस्ड कंपोनंट. मग मी इथे कोणता कंपोनंट बनवलाय, फंक्शन बेस्ड कंपोनंट. ओके, ध्यानात ठेवायची. आणि कंपोनंट म्हणजे काय, कंपोनंट म्हणजे आपले पेजेस, किंवा आपण त्याला बोलणार आउटपुट स्क्रीन, किंवा त्याला बोलू स्क्रीन बोलू फक्त आपण, किंवा आपण पेजेस बोलू. जसं की अबाउट पेज असतं, त्यानंतर होम पेज असतं, ब्लॉग पेज असतं, कॉन्टॅक्ट पेज असतं, त्याला आपण पेजेस म्हणतो. मग हा कंपोनंट म्हणजे आपला काय झालाय, एक पेज झालाय. ओके, मग हा कंपोनंट रिटर्न करू आपण इथे वेलकम. सेव्ह केलं. त्यानंतर मी इथे काय करतो, app.css मधली सगळी CSS रिमूव्ह केली, इंडेक्स मधली पण CSS रिमूव्ह केली. CMD मध्ये आलो, कमांड इथे टाकतो मी npm run. या कमांडने काय होणार, जो आपला हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय होईल, शो होईल. ही URL मी कॉपी केली, ब्राउझरला आलो, URL मी पेस्ट केली आणि एंटर केलं. तर आपल्याला इथे एक H1 मध्ये वेलकम नाही दिसत. का नाही दिसत, की जो आपण एक कंपोनंट बनवलाय त्या कंपोनंटला आउटपुट पेजला दिसण्यासाठी आपण इथे राईट काय करतो, एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, तर आपल्याला इथे वेलकम शो झालंय. ओके, मग आता आपल्याला माहितीये की आपल्याला मल्टिपल पेजेस बनवायचे असेल तर आपल्याला मल्टिपल कंपोनंट बनवायला लागतील. हा कंपोनंट म्हणजे काय, आपले पेजेस. ओके, मग त्याच प्रकारे मी काय करतो, इथे SRC नावाचा जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरवर मी क्लिक करतो फर्स्ट.
कोणत्या फोल्डरवर? इथे SRC दिसतोय सर्वांना. ते SRC फोल्डरवर मी क्लिक करून किंवा क्लिक केल्यानंतर इथे मी फाईलवर क्लिक करून इथे न्यू फोल्डरवर सिलेक्ट करून एक फोल्डर बनवू शकतो. ठीक आहे. किंवा काय करायचं, SRC वर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला 3 बटन दिसतील. इथे बटन आहे फाईलचं, इथे कशाचं आहे, फोल्डरचं, हे कशाचं बटन आहे, रिफ्रेशचं. मग इथे तुम्हाला 3 बटन दिसताना जसं तुम्ही हवर केलं, हवर म्हणजे त्याच्यावर माऊस नेला, तर इथे बघा न्यू फाईल, इथे काय दिसतंय, न्यू फोल्डर. मग इथे न्यू फोल्डरवर क्लिक करतो आणि मी माझ्या फोल्डरला नाव देतो, मी इथे पेजेस. का पेजेस दिलं, की मला समजेल की ह्या फोल्डरच्या आतमध्ये माझे काय आहेत, सर्व पेजेस आहेत. तुम्ही कोणतं पण नाव देऊ शकतात. आणि त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये मी काय करतो, एक home.jss नावाची फाईल बनवली. आता JSS नावाची फाईल बनवल्यानंतर त्या फाईलच्या आतमध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. जसं की एक कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन, कीवर्ड आणि जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपण कंपोनंटला नेम देणार. ओके. आणि हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक h1. मग आपल्याला माहिती आहे रिटर्न करण्यासाठी एक एम्प्टी टॅग घ्यायचा, h1 घ्यायचा आणि ते राईट करू आपण वेलकम टू होम स्क्रीन बोलू किंवा त्याला आपण पेज म्हणा. ओके, बनवला. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करण्यासाठी आपण काय करणार, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव काय आहे, हो. बनवला आपण हा पेज. ओके. त्यानंतर अजून एक मी पेज बनवतो इथे, त्याच्या आतमध्ये, कशाच्या आतमध्ये, पेजेस फोल्डरच्या आतमध्ये. मग इथे त्याला नाव देतो about.jsx आणि त्याचा मी इथे कंपोनंट काय करतो, राईट करतो. त्यासाठी फंक्शन, कीवर्ड, अबाउट कुठून दिलं मी, हे जे हे मी फाईल नेम दिले तेच मी कंपोनंटला नाव देणार आहे. ओके, ही गोष्ट ध्यानात ठेवायची. त्यानंतर हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्याला एक h1. मग एम्प्टी टॅग घेतला, एम्प्टी टॅगच्या आतमध्ये h1 मध्ये मी सांगतो वेलकम टू अबाउट, तुम्ही स्क्रीन बोला किंवा त्याला आपण पेज बोलू. ओके. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव काय आहे, अबाउट. बनवला इथे. ओके, सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं. मला असं करायचे की जे आपलं हे आउटपुट स्क्रीन आहे त्यामध्ये आपलं होम पेज आणि अबाउट पेज काय झालं पाहिजे, शो झालं पाहिजे, बरोबर ना. मग शो करण्यासाठी आपण जी पहिल्यांदी स्टेप शिकलो, तर main.jss मध्ये त्याला इम्पोर्ट करत होतो, बरोबर ना. आणि इथे त्याचा टॅग राईट करत होतो. बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जे आपलं app.jss नावाचं पेज आहे ते बाय डिफॉल्ट आउटपुट पेजला शो होतंय ना, शो बाय डिफॉल्ट. मग आपण काय करणार की जे आपले होम पेज आहे, अबाउट पेज आहे, त्याला आपण app.jss मध्ये इम्पोर्ट करणार. मग इथे मी त्याला काय इम्पोर्ट करायची, होम. कुठून इम्पोर्ट करायची, फ्रॉम. त्याला इम्पोर्ट करायची ./पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतून. काय करायची तुला, तिथून इम्पोर्ट होम पेज इम्पोर्ट करायची. केला इम्पोर्ट, सिंपल. मग जसं आपण हा h1 राईट केलाय ना, तिथे मी काय करतो, एक होम पेजचा टॅग राईट करतो, सेल्फ क्लोजिंग. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, काय आलं इथे, वेलकम टू होम स्क्रीन आलं इथे. सपोज मी होम स्क्रीन मध्ये चेंजेस केले, जसं की हा स्क्रीनला रिमूव्ह केला आणि आउटपुट स्क्रीनला आलं, तर इथे काय झालंय, वेलकम टू होम पेज. ओके. मग त्याच प्रकारे मला आउटपुट पेजला अबाउट पेज पण शो करायची. त्यासाठी काय करणार आपण, इथे काय इम्पोर्ट करणार आपण, अबाउट. फ्रॉम म्हणजे कुठून, ./पेजेस फोल्डरच्या आतून आम्हाला अबाउट पेज इम्पोर्ट करायची आणि त्याचा इथे फक्त एक टॅग राईट करायची, सेल्फ क्लोजिंग टॅग. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, वेलकम टू अबाउट आले. तिथे आउटपुट पेजला आपले दोन्ही पेज. पक्का समजलं इथवर पॉइंट क्लिअर आहे ऑनलाईन मेंबर.
तुमचा पक्का? अरे ऑनलाईन मेंबर बाकीचे आहेत का नाही? अरे सर्वांनी करायचं आहे. ठीक आहे, झालंय आपलं एवढं काम. आता आपल्याला काय करायचे माहितीये? आता इथे बघा, वेलकम टू होम पेज काय झालंय, शो झालंय. त्यानंतर अबाउट पेज पण काय झालंय, शो झालंय. आपल्याला फंडा असा करायचा आहे, एखादा युजर स्लॅशला असेल तर त्याला फक्त होम पेज दिसत. एखादा युजरने असं केलं स्लॅश अबाउटला असेल तर त्याला कोणतं पेज शो होईल, फक्त अबाउट पेज शो होईल. ओके, मग त्यासाठी जसं की आपण इथे डायग्राम मध्ये पाहिले की आपल्याला इथे काय करायचे, एखादा युजर स्लॅशला असेल त्याला फक्त कोणतं पेज दिसेल, होम पेज दिसेल. एखादा युजर स्लॅश अबाउटला असेल तर त्याला कोणतं पेज शो होईल, अबाउट पेज शो होईल. पक्का? मग ही जी काही राउटिंग आहे किंवा आपण ह्याला नॅव्हिगेशन म्हणू, जी काही राउटिंग आहे, अशी राउटिंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे, रिॲक्ट राऊट डॉम. ओके, ह्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, गुगलला या. गुगलला आल्यानंतर इथे सर्च करा. तुम्ही काय सर्च करणार, रिॲक्ट राऊट डॉम, आणि इथे तुम्हाला एनपीएम ची एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल. मग ते ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे, लेटेस्ट व्हर्जन कधी आलंय, कधी पब्लिश झाली, किती युजरनी केली, इन्स्टॉल करण्याची कमांड कोणती, सगळी तुम्हाला इथे काय होईल, शो होईल. आता इथे बघा, वेबसाईट कोणाची, ही ऑफिशियल एनपीएम ची. एनपीएम म्हणजे कोण, नोड पॅकेज मॅनेजर. आता इथे बघा, जी काही वेबसाईट आहे, लेटेस्ट व्हर्जन कधी आलंय, 5-6 दिवसापूर्वी आलंय. काय झालं, ओके. त्यानंतर इथे बघा, कमांड दिली आपल्याला, अजून भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे. काही नाही समजलं तर इथे बघा, कीवर्ड्स आहेत त्याचे. गिटअपला जाऊन त्याचे तुम्ही डॉक्युमेंटेशन पाहू शकतात. ठीक आहे, एखादा एरर आला तर इथे बघू शकता. ह्या डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी, पॅकेज कोणते आहेत, कसं इम्पोर्ट करायचं, कसा यूज करायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन केलेल्या असतात. जसं की इथे पण भरपूर साऱ्या वेबसाईट, त्यांची ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे गिटअपला पण. ओके, अपडेट फ्रॉम, भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या तिथे, तुम्ही असं वाचून पाहून करू शकतात ते. ओके, आता मला त्या पॅकेजची गरज आहे, मग मी त्याला काय करणार, इन्स्टॉल करणार. इन्स्टॉल करण्यासाठी त्या पॅकेजची कमांडला मी कॉपी करतो आणि आपल्या सीएमडी मध्ये येऊन कंट्रोल-C केलंय, एकदा वाय बटनावर क्लिक करून सर्व्हर स्टॉप केला, स्क्रीनला क्लिअर केलं आणि ती कमांड मी इथे पेस्ट करतो. कोणती कमांड, npm i react route राउटर डॉम. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक करणार तर माझ्यासाठी जे काही पॅकेज आहेत ते पॅकेज इथे डाउनलोड झाले किंवा इन्स्टॉल झाले. किती पॅकेज ऍड झाले आपल्याकडे, 4 पॅकेज झाले इथे. मग जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी डबल रन करतो, npm रन डेव. व्हीएस कोड मध्ये आलो आणि व्हीएस कोड मध्ये app.jss मध्ये आपल्याला त्या पॅकेजची गरज आहे. काय तिथे गरज आहे, मग सिंपल मी त्या पॅकेजला काय करतो, इम्पोर्ट. ठीक आहे, मी इथे करतो इम्पोर्ट. सेकंड, इम्पोर्ट. काय जे इम्पोर्ट करायची ते आपल्याला कशात भेटतं, कर्ली ब्रॅकेट. आणि फ्रॉम, कुठून इम्पोर्ट करणार आहेत आपण, आपण इम्पोर्ट करणार आहेत रिॲक्ट राऊट डॉम मधून. ओके, मग जो काय हा रिॲक्ट राऊट डॉम आहे आपल्याला 4 फंक्शनॅलिटी देतो. किती देतो, 4 फंक्शनॅलिटी. आता काय काय देतो, फर्स्ट देतो एक आपल्याला ब्राउझर राउटर. त्यानंतर सेकंड देतो आपल्याला राउट्स देतो. त्यानंतर एक अजून एक देतो इथे रूट देतो. आणि त्यानंतर एक देतो आपल्याला लिंक देतो. असे 4 टॅग आपल्याला प्रोव्हाइड करतो. काय आहेत हे, टॅग आहेत. काय आहेत हे, टॅग आहेत. जसा HTML चा H1 टॅग आहे, बी टॅग आहे, पी टॅग आहे, त्याच प्रकारे आपल्याला हा रिॲक्ट राऊट डॉम असे 4 टॅग आपल्याला काय करतो, प्रोव्हाइड करतो. मग या 4ही टॅगचं वेगवेगळं काम आहे. जसं की हा ब्राउझर राऊट आहे ना, तो ब्राउझर राऊट काय करतो, जिथे आपण हा एम्प्टी टॅग टाकलाय ना, त्या एम्प्टी टॅगच्या जागी आपण कोणता टॅग टाकणार, ब्राउझर राऊट. आणि त्याला कुठून बोलवणार, रिॲक्ट राऊट डॉम मधून बोलवणार. जसं की मी इथे राईट करतो ब्राउझर राउटर, त्याला कुठून इम्पोर्ट केला मी, रिॲक्ट राऊट डॉम मधून. आणि त्याचा यूज काय आहे, फक्त
जिथे आपण हा एम्प्टी टॅग राईट केलाय तिथे फक्त त्याला ब्राउझर राऊटला राईट करणार. फंडा खतम. ब्राउझर राऊटचा फंडा खतम. जिथे आपण एम्प्टी टॅग राईट करतो तिथे फक्त काय राईट करायचं, ब्राउझर राऊटर. समजला एवढा फंडा? ओके, एवढाच यूज आहे त्याचा. ओके, त्यानंतर सेकंड कोणता आहे, राऊट्स आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला रूट सांगतो. आता रूट म्हणजे काय, रस्ता, बरोबर ना. रूट म्हणजे काय, आपण रस्ता समजू. ओके, रूट म्हणजे असे झाडाची साल वगैरे तसं नका समजू. रूट म्हणजे काय, रस्ता. मग आपण काय करू, फर्स्ट रस्ता सेट करू. ओके, मग रस्ता सेट करताना आपल्याला एक सिंटॅक्स असतो. ठीक आहे, जसं की रस्ता सेट करताना त्या रस्त्यामध्ये पाथ कोणता असणार आहे. ओके, हे तर सांगायला लागेल ना, रस्त्याचा पाथ कोणता असणार आहे. सपोज आपण रस्त्याला पाथ देऊ स्लॅश. ह्या रस्त्यावर आपण चाललो तर आउटपुट स्क्रीनला आपल्याला शो करायचे ते एलिमेंट मध्ये आपण सांगणार कर्ली ब्रॅकेट मध्ये की ह्या रस्त्यावर गेल्यानंतर आपण कुठे पोहोचणार. कुठे पोहोचणार, होम पेजला पोहोचणार, असं फक्त सांगायची कर्ली ब्रॅकेट मध्ये. बस, ते कुठे सांगणार आपण, ह्या रूट टॅगच्या आतमध्ये. जसं की मी इथे आलो आणि इथे एक मी टॅग घेतो, फर्स्ट त्याला इम्पोर्ट करतो. कोणता, रूट टॅगला इम्पोर्ट केला. कुठून, रिॲक्ट राऊट डॉम मधून. मग इथे मी राईट केला टॅग कोणता, रूट. त्या रूट टॅग मध्ये आपल्याला फर्स्ट सांगायला लागतो पाथ. पाथ म्हणजे कोणता, की आपला जो काही रस्ता असणार आहे. मग जो काही हा स्लॅश रस्ता आहे त्या स्लॅश रस्त्याला आपल्याला होम पेज शो करायची. त्यासाठी आपण त्याला सांगणार एलिमेंट मध्ये की कोणतं पेज आपल्याला शो करायची, की स्लॅश वर युजर आला तर कोणतं पेज शो करायची. मग इथे मी टॅग मध्ये राईट करतो आम्हाला होम पेज शो करायची. बस, फंडा खतम, एवढंच राईट करायचं. आणि जो काय हा टॅग आहे त्या टॅगचा करायचा इथे सेल्फ क्लोजिंग नका करू, त्याचा मी टॅगचा एंड केला. झाला एक रस्ता सेट. त्यानंतर सेकंड रस्ता पण आपण सेट करू. इथे राऊट पाथ देतो मी. इथे पाथ कोणता द्यायचा आपल्याला, स्लॅश अबाउट दिला इथे. त्यानंतर ह्या स्लॅश अबाउटच्या पाथला कोण आलं पाहिजे, की कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगू की इथे आमचं एक अबाउट पेज शो झालं पाहिजे. आणि त्या टॅगचा त्याचा टॅगचा मी इथे केला क्लोज. बनवले हे दोन रस्ते सांगितले ना, हे दोन रस्ते सांगितले. अरे एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज शो कर, एवढंच सांगितलं यामध्ये. एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज शो कर, अबाउट पेज. रूट मध्ये एवढंच सांगायची. आता तुमच्या लक्षात लगेच नाही राहणार कारण हे टॅग नवीन आहेत तुमच्यासाठी आज. ठीक आहे, जसं तुम्ही प्रॅक्टिस करता, डेली यूज करता, तर तुम्हाला हे एकदम इझी वाटते. ठीक आहे, आणि ठीक आहे, आता हे दोन मी रिमूव्ह करतो. आता जे हे दोन रस्ते बनवलेत ना, ते रस्ते ह्या राऊट टॅगच्या आतमध्ये राईट करायला लागतात. कशाच्या, राऊट टॅगच्या आतमध्ये. जसं की मग तो राऊट टॅग आपल्याला यूज करायचा आहे, त्यासाठी मी त्याला इथे करतो इम्पोर्ट कोणता, राऊट्स केला इम्पोर्ट. आणि हे दोन टॅग आहेत ना, जे रस्ते आहेत ते रस्ते आपण त्या टॅगच्या आतमध्ये राईट करणार. जसं की मी त्या टॅगला ओपन करतो, त्याचा एंड केला आणि त्याच्या आतमध्ये आपण राईट काय करणार, आपले रस्ते केले इथे. बस, एवढाच फंडा. आता एखादा युजर स्लॅशला असेल तर त्याला पेज कोणतं शो होईल, होम पेज. एकदा आउटपुट पेजला आलो मी इथे, एकदा रिफ्रेश करतो तर इथे वेलकम टू होम पेज शो झालंय. त्यानंतर इथे मी टाकला स्लॅश अबाउट तर कोणतं पेज शो झालं इथे, वेलकम टू अबाउट पेज झालं इथे. ठीक आहे, सपोज मला स्लॅशला अबाउट पेज शो करायची. काय करायचे मला इथे, स्लॅशला अबाउट पेज शो करायचे. तर मग आपण इथे सांगू स्लॅशला युजर आला तर त्याला काय करतो, अबाउट पेज शो कर. आणि एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज शो कर, होम पेज शो कर. असं पण करू शकतो. इथे रिफ्रेश केलं, आपण सध्या कुठे, इथे बघा URL कोणती, स्लॅश अबाउट आहे आणि आपण कोणत्या पेजवर येतं, होम पेजवर. जसं मी स्लॅश वर आलो तर कोणतं पेज शो झालं इथे, अबाउट पेज. म्हणजे इथे पाथ मध्ये आपण दिलेला रस्ता असतो आणि त्या रस्त्याने गेल्यानंतर आपण कुठे पोहोचणार हे आपण एलिमेंट मध्ये सांगतो. ओके, एवढं ध्यानात ठेवा.
बाकी जास्त काही कॉम्प्लिकेट नाही. हे फक्त टॅग आहे, हा एक सिंटॅक्स आहे फक्त, की ब्राउझर राऊट एम्प्टी टॅगच्या जागेवर राईट करायचा आणि राऊट्स जे आहेत ते राऊटच्या आतमध्ये आपण रूट सेट करतो. बस एवढाच फंड आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला ध्यानात काय ठेवायची, की हे 3 टॅग आपल्याला यूज करायचे असेल तर आपल्याला कोणतं पॅकेज हवंय, रिॲक्ट राऊट डॉक, आणि त्याचा यूज करून आपण काय करतो, रस्ते सेट करतो. समजतंय? ऑनलाईन मध्ये ओके, इकडे लक्ष द्या. आता आपली ही राउटिंग झाली. आता ओके, सपोज मी आलो होम, कुठे आपला आउटपुट हे जे, ओके, इथे आलो मी आणि आता कोणत्या पेजवर आहे मी, इथे अबाउट दिसतंय, मी ते सेट करतो डबल, जे आपलं व्यवस्थित होतं तेच मी इथे राईट करतो. ओके, स्लॅशला आलो, आपल्याला होम पेज शो झालंय. ओके, आता मला अबाउट पेजला जाण्यासाठी मी काय करणार, इथे असं राईट करणार का, URL मध्ये मी आलो आणि स्लॅश अबाउट राईट करणार, असं तर नाही करू शकत ना. मला जायची कोणत्या पेजवर, अबाउट पेजवर जायची. तर त्यासाठी मी काय करणार, मी आलो होम पेज मध्ये आणि होम पेज मध्ये मी असं काय करतो, एक अँकर टॅग घेतो. घेतला अँकर टॅग, त्या अँकर टॅगला सांगतो की त्याला एक नाव देऊ आपण, होम. ओके, होम नाव दिलं, त्याला सांगतो तू होम असेल तर स्लॅशला जायचं. अजून एक अँकर टॅग घेतो, त्या अँकर टॅगला मी नाव देतो स्लॅश अबाउट. ओके, आणि तिथे एक नाव देतो मी अबाउट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे होम आणि अबाउट बटन आलंय. जसं मी होमवर क्लिक केलं तर कुठे आलो मी, होम पेजला आलो. जसं मी अबाउट पेजला क्लिक केलं तर कुठे आलो मी, अबाउट पेजला आलो नाही ते, डबल एकदा अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो मी, होतं इथे नेव्हिगेशन. पण ह्यामध्ये एक इश्यू आहे बघा, जसं मी अबाउट वर क्लिक करतोय तर काय होतंय, अँकर टॅग रन होतोय. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या तुम्ही. वरती लक्ष द्या. ठीक आहे, काय होते मला ते सांगा. जसं मी अबाउट वर क्लिक केलं तर काय झालं, आपलं पेज रिफ्रेश होतंय. पेज होतंय ना रिफ्रेश. ठीक आहे, जसं मी अबाउट वर क्लिक करतोय तर आपलं पेज काय होतंय, इथे रिफ्रेश होतंय. मग रिॲक्ट जेएस अशी एक फ्रेमवर्क आहे की त्यामध्ये आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. मग सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय, की त्यामध्ये आपली वेबसाईट किंवा आपलं ऍप्लिकेशन रिफ्रेश होत नाही. पण इथे मी जसं अबाउट वर क्लिक करतोय तर इथे काय होतंय, रिफ्रेश होतंय ना. मग एक डिसएडव्हान्टेज झाला हा, एक तर प्रॉब्लेम झाला हा. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं माहितीये, जिथे आपण अँकर टॅग घेतोत ना, तिथे काय करायचं माहितीये, एक नवीन टॅग घ्यायचा. जसे की त्या टॅगला मी इथे करतो इम्पोर्ट. त्या टॅगचं नाव काय आहे माहितीये, त्या टॅगचं नाव आहे लिंक. काय टॅग नावचं आहे, लिंक टॅग आहे. तो कुठून इम्पोर्ट केलाय मी, रिॲक्ट राऊट डॉम मधून केलाय. जिथे आपण हा अँकर टॅग यूज करत होतो ना, तिथे फक्त कोणता टॅग यूज करणार, लिंक टॅग यूज करणार. कोणता टॅग, लिंक टॅग. आणि त्या लिंक टॅग मध्ये जसं आपण अँकर टॅग मध्ये HRF देत होतो, तिथे आपण काय देणार, टू देणार. टू म्हणजे कुठे जायचं. जसं आपण HRF मध्ये सांगतो की होमवर क्लिक केलं तर कुठे जायचं, स्लॅश वर जायचं. मग त्याच प्रकारे ह्या लिंक टॅग मध्ये आपण टू मध्ये सांगणार, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठे जायचं, तर त्याला आपण सांगू तू स्लॅश वर जा, आणि ते आपण एक त्याला नाव देऊ होम. त्याच प्रकारे अजून एक बटन घेऊ, लिंक टॅग घेतला मी इथे, त्याचा मी इथे एंड केला, त्याला नाव देतो मी इथे अबाउट, आणि त्याला सांगणार टू, तुझ्यावर क्लिक केल्यानंतर तू कुठे जायचं, स्लॅश अबाउट. जसं आपण अँकर टॅग यूज करत होतो त्याच जागी काय यूज करणार आपण, फक्त लिंक टॅग. आता ह्याचा आपण यूज करून चेक करू. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपल्या इथे 2 बटन शो झाले. जसं मी होमवर क्लिक केलं, रिफ्रेश नाही झालं. अबाउट वर क्लिक केलं, रिफ्रेश झालं का, झालं का रिफ्रेश, नाही झालं. झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. बस फंडा खतम, एवढंच आहे. मग यामध्ये जसं मी याला कॉपी करतो, जे अबाउट पेज आहे त्यामध्ये पण मी 2 बटन राईट करतो. ओके, केलं राईट.
एकदा आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं. अरे इथे आउटपुट का शो नाही झाला? कन्सोलला ओपन करू आणि इथे एरर आहे. काय एरर आहे? आपण काय केलं नाही, इथे बघा हा एरर आहे. लिंक इज नॉट डिफाईन्ड ऍट अबाउट, म्हणजे जो काही तुमचा लिंक टॅग आहे तो डिफाईन्ड नाहीये कोणत्या पेज मध्ये? अबाउट पेज मध्ये. आणि अबाउट पेज मध्ये आपण काय केले? लिंक टॅगला इम्पोर्ट नाही केलं. काय नाही केलं आपण इथे? इम्पोर्ट नाही केलं. इम्पोर्ट कुठून केलं? रिॲक्ट राऊट डॉम मधून. आउटपुट पेजला आलो, ह्याला मी क्लोज करतोय, रिफ्रेश केलं. जसं मी होमवर क्लिक केलं, कुठे आलो? होमवर. अबाउट वर क्लिक केलं, कुठे आलो? डबल होमवर क्लिक केलं, अबाउट वर. रिफ्रेश होतंय का आपलं पेज? बस एवढाच फंडा आहे यामध्ये. समजलं हे काय आहे? जिथे आपडला असेल की इथे कर्ली ब्रॅकेट का घेतलाय, ठीक आहे, रिॲक्ट जेएस मध्ये हा सिंटॅक्स व्हॅलिड आहे. तुम्हाला वाटलं हा कर्ली ब्रॅकेट नाही घ्यायचा तर डबल कोड मध्ये स्लॅश द्या तुम्ही. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. जसं मी होमवर क्लिक केलं, आलो होमवर. अबाउट वर क्लिक केलं, आलो अबाउट वर. होमवर केलं, अबाउट. काय प्रॉब्लेम दिसला का मला इथे? ह्याला पण मी काय करतो? डबल कोड मध्ये सांगू शकतो. इकडे आलो, आता बघा होमवर आलो, काय प्रॉब्लेम? अबाउट वर क्लिक केलं, काय प्रॉब्लेम? होतंय वर्किंग? तर वर्किंग होतंय. ठीक आहे, तुम्ही कसं पण राईट करा, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही राईट करू शकता. फक्त जिथे अँकर टॅग होता तिथे आपला काय आला? आता एक लिंक टॅग आला. लिंक टॅगने काय होतंय की जे आपलं पेज रिफ्रेश होत होतं ते रिफ्रेश काय झालंय? थांबलंय. समजलं एवढं आता? तर कालचा डेमो आपण आज कंप्लीट करत आहोत. त्यासाठी मी इथे काय करतो, जो आपला रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरला इथे ओपन केले. ओपन केल्यानंतर सीएमडी एंटर केलं, ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. इथे मी कमांड राईट करतो, एक कमांड npm क्रिएट व्हाईट राऊट डेमो 3 असं मी प्रोजेक्टला नाव दिलं. त्यानंतर सिलेक्ट केलं इथे रिॲक्ट, त्यानंतर जावा स्क्रिप्ट, त्यानंतर देन एंटर. आपल्या मेमोर आहे का ध्यानात? टेलमेंट सीएसएस कशी कनेक्ट करायची? ठीक आहे, प्रोजेक्ट क्रिएट झाला. त्यानंतर मी इथे करतो कंट्रोल सी, एकदा स्क्रीनला क्लिअर केलं. त्यानंतर कमांड टाकली cd राऊट डॅश डेमो 3, एंटर केलं, स्क्रीनला क्लिअर करतो. इथे कोड पेस्ट, डॉट राईट केलं. आपल्यासाठी एक व्हीएस कोड काय झाली ते ओपन झाले. मग व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर मी इथे काय करतो, जी आपली app.jss नावाची फाईल आहे त्या फाईल मधला सगळा कोड मी रिमूव्ह करून ह्यामध्ये एक कंपोनंट राईट करतो. जसं की त्या कंपोनंटला नाव दिलंय मी ऍप, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि हा कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक h1. जसं की मी एक एम्प्टी टॅग मध्ये त्या h1 ला राईट करतो. जसं की h1 मध्ये राईट करतो की डेमो 3 म्हणून. आणि हे पेज आपल्याला आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव, जसं की ऍप. ठीक आहे, सेव्ह केलं. त्यानंतर सीएसएस मध्ये जी काही सीएसएस राईट केली ती सगळी मी काय केली ते रिमूव्ह करून टाकली. इंडेक्स मधली पण सीएसएस रिमूव्ह करून टाकली. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायची की सीएसएस कनेक्ट करायची. मग सीएसएस कनेक्ट करण्यासाठी फर्स्ट आपण कुठे जाणार? ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी इथे सर्च करतो tailwindcss.com. जसं मी वेबसाईटला सर्च केलं तर इथे मला गेट स्टार्ट नावाचं बटन दिसतंय. बटनवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे अशा 4-5-6 स्टेप आल्या. म्हणजे मी त्या स्टेपला काय करणार आहे तर फॉलो करणार. जसं की फर्स्ट स्टेप आहे npm क्रिएट व्हाईट @latest प्रोजेक्ट नेम. जसं की आपण प्रोजेक्ट ही कमांड रन केली. त्यानंतर cd ही पण कमांड आपण काय केली? रन केली. त्यानंतर सेकंड स्टेप कडे, सेकंड स्टेप मध्ये काय दिली? npm इन्स्टॉल टेलवाइंड @tailwind/white ही कमांड रन केली का? नाही. ह्या कमांडला कॉपी केलं, सीएमडी मध्ये आलो, पेस्ट केलं. कमांड रन झाली. एकदा मी परत इकडे आलो, आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय आहे की तुमची जी काही कॉन्फिग नावाची फाईल आहे त्या कॉन्फिग फाईल मध्ये ह्या 2 लाईनी काय करा? ऍड करा. कॉपी केली मी, व्हीएस कोड मध्ये आलो आणि व्हीएस कोड मध्ये कॉन्फिग नावाची फाईल माझ्याकडे आहे.
तिथे तर मी एक लाईन ऍड केली फर्स्ट, आणि सेकंड लाईनला मी कॉपी करतो ऍज अ इथे, आणि ते कुठे टाकायची, प्लगइनच्या आतमध्ये. कॉपी केली मी, इकडे आलो, आणि प्लगइनच्या आतमध्ये ऑलरेडी आहे आपल्याकडे रिॲक्ट, बरोबर ना, इथे रिॲक्ट आहे ना. मग मी इथे काय करतो, रिॲक्टच्या पुढे कोमा दिला आणि इथे टेलवाईन सीएसएस ची पेस्ट केली फक्त. ओके, मग जे आपलं कॉन्फिगचं काम होतं ते कम्प्लीट झालं. म्हणजे आपली थर्ड स्टेप काय झाली, ते कम्प्लीट झाली. आता फोर्थ स्टेपकडे. फोर्थ स्टेप मध्ये काय सांगितलंय की तुमची जी काही सीएसएस ची फाईल आहे त्या फाईल मध्ये ही एक लाईन काय करा, तुम्ही ऍड करा. त्यासाठी मी त्या लाईनला कॉपी करतो, आणि माझ्याकडे दोन फाईल आहेत, एक आहे ऍप डॉट सीएसएस आणि माझ्याकडे इंडेक्स डॉट सीएसएस. त्या लाईनला मी इंडेक्स डॉट सीएसएस मध्ये पेस्ट केली. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितले, पाचव्या स्टेपकडे, तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला तुम्ही रन करू शकता. ओके, त्या कमांडला मी कॉपी करतो, ऍज अ सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर ती कमांड मी पेस्ट केली, तर माझा जो काय प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झाला, इथे रन झाला. URL भेटली, त्या URL ला मी ऍज अ कॉपी करतो, इथून ब्राउझरला आलो. ब्राउझर कुठे माझं, इथे, आणि त्या ब्राउझर मध्ये मी ती URL पेस्ट केली. ओके, आता मला टेलवाईन सीएसएस कनेक्ट झाली का नाही ते चेक करण्यासाठी मी कुठे आलो, VS कोड मध्ये आलो. ऍप डॉट सीएसएस मध्ये येऊन त्या H1 ला मी एक क्लास देतो, जसं की क्लास टॅग घेतला. आपल्याला माहिती आहे इथे क्लास देत नाही आपण, इथे काय देतो, क्लास नेम देतो. मग मी इथे देतो याला टेक्स्ट. हा टेक्स्ट क्लास कोणाचा आहे, टेलवाईनचा. टेक्स्ट रेड, त्याची ऑपेसिटी टाकली मी 500. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर टेक्स्टचा कलर झाला इथे रेड. म्हणजे सक्सेसफुली आपली टेलवाईन सीएसएस कनेक्ट झाली. ओके, तर आता मला काय करायची माहितीये की मला असे 3 पेज बनवायचे. एक फर्स्ट पेज बनवायची होम, सेकंड बनवायची अबाउट, आणि थर्ड पेज बनवायची कॉन्टॅक्ट, आणि अजून एक पेज घेऊ आपण ब्लॉग्स. असे मला 4 पेजेस बनवायचे. मग मला 4 पेजेस बनवायचे असेल तर मी SRS वर क्लिक केलं, तिथे मला न्यू फोल्डर नावाचं एक बटन दिसतंय. त्या बटनावर मी हवर केलं तर मला इथे न्यू फोल्डर दिसतंय. त्याच्यावर क्लिक करून त्या फोल्डरला मी नाव देतो इथे पेजेस. जेवढे काय आपले 4 पेजेस असणार, ते पेजेस कुठे असणार, त्या पेजेस फोल्डरच्या आतमध्ये. ह्याच्यावर क्लिक केलं, मी एक फाईल बनवतो, जसं की त्या फाईलला नाव देतो होम डॉट JSX. ठीक आहे, JS दिलं इथे. इथे नाव द्यायचं आपल्याला JSX द्यायचं. ओके, आणि त्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो, जसं की फंक्शन. त्या कंपोनंटला नाव देतो मी इथे, जे फाईल नेम दिले तेच मी कंपोनंटला नाव राईट केलं. ओके, आणि तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक H1, फक्त H1 रिटर्न करणार, बस. जास्त काही आपण कॉम्प्लिकेट करणार नाही. त्या H1 ला मी सांगतो इथे वेलकम टू होम पेज. हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा असेल तर आपण काय करणार, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट. डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव काय, हो, त्याला हा कंपोनंट एक. ठीक, सेकंड पेज अजून एक बनवतो मी, त्या पेजला नाव देतो इथे अबाउट डॉट JSX. ओके, त्याच्यामध्ये पण एक कंपोनंट बनवतो फंक्शन. कंपोनंटला नाव काय देणार आपण, जे फाईल नेम दिलंय तेच मी काय करणार, इथे कंपोनंटला नाव देतो अबाउट, कर्ली ब्रॅकेट ओपन केलं, राऊंड क्लोज केला. हा कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार फक्त एक H1, आणि त्या H1 मध्ये मी राईट करतो इथे एक वेलकम टू अबाउट पेज. ओके, आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव राईट करायचे. ओके, त्यानंतर अजून एक आपण पेज बनवू, जसं की त्या पेजला नाव देतो मी इथे कॉन्टॅक्ट डॉट JSX, आणि त्याचा एक कंपोनंट इथे राईट करतो, जसं की फंक्शन. कंपोनंटला नाव देतो मी इथे, जे फाईल नेम दिले तेच मी कंपोनंटला नाव दिले, आणि हा कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक H1, जसं की ते H1 मध्ये मी राईट करतो की वेलकम टू कॉन्टॅक्ट पेज, आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव काय, कॉन्टॅक्ट. ओके, झालं. इथे अजून एक पेज बनवतो, जसं की मी पेज बनवतो इथे अजून ब्लॉगचं, ब्लॉग डॉट JSX, आणि इथे मी एक कंपोनंट राईट करतो, जसं की कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन. त्या कंपोनंटला नाव द्यायचे आपल्याला ब्लॉग, आणि तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार एक H1, जसं की H1 मध्ये मी राईट करतो
वेलकम टू ब्लॉग पेज. ओके. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं झालं एवढं काम. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर दिसतंय का आपल्याला इथे पेजेस नाही दिसत. मग त्यासाठी आपल्याला काय करणार, आपण इथे जे आपलं app.jss पेज आहे ते काय असतं, आपलं बाय डिफॉल्ट आउटपुट स्क्रीन असते. मग त्यामध्ये मी काय करतो, जे आपले जेवढे पेजेस बनवले तेवढ्या सर्व पेजला मी काय करतो, इथे इम्पोर्ट करतो. ठीक आहे. तुम्ही असं इम्पोर्ट करू शकतात ऍज अ, नाही तर काय करू शकतात, जसं तुम्ही इथे टॅग राईट करायचं, जसं की मी इथे होम टॅगला एंटर केलं तर ऑटोमॅटिकली काय झालं, इथे इम्पोर्ट झालं. तुमचं जे काही व्हीएस कोड आहे तुम्हाला भरपूर सारे सजेशन देतं, शॉर्टकट देतं. ओके. त्याचा मी करतो इथे. त्यानंतर कोणतं पेज आहे आपलं, अबाउट. इथे मी करतो अबाउट, राईट केलं, एंटर बटन क्लिक केलं तर अबाउट पेज पण काय झालं, इथे इम्पोर्ट झालं. त्यानंतर सेकंड आपलं कोणतं पेज आहे, ब्लॉग. ब्लॉग पेजला पण मी इथे काय करतो, एंटर केलं, ब्लॉग पेज पण काय झालं, इथे इम्पोर्ट झालं. फक्त त्याचा मी सेल्फ क्लोजिंग अँड केला. त्यानंतर लास्ट पेज आपलं कोणतं आहे, कॉन्टॅक्ट. एंटर केलं, कॉन्टॅक्ट पेज पण काय झालं, इथे इम्पोर्ट झालं. ओके. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपले इथे चारही पेज काय झाले, तिथे आता शो झाले. तर आपल्याला असं नाही करायचं, एखादा युजर स्लॅश वर आला तर त्याला होम पेज दाखवायचं, एखादा युजर स्लॅश अबाउट वर आला तर त्याला अबाउट पेज शो करायचं. मग ही फंक्शनॅलिटी आपल्याला यूज करण्यासाठी आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे, रिॲक्ट राउटर डॉमची गरज आहे. मग एखादं पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचे असेल तर आपण सीएमडी मध्ये येऊन आपला सर्व्हर स्टॉप करून इथे कमांड राईट करू शकतो. बट आपल्याकडे अजून एक स्टेप आहे. कोणती स्टेप, की इथे आपल्याला जे बटन दिसतात ना, व्ह्यू, सिलेक्ट, फाईल, एडिट, त्याच्या पुढे आपल्याला इथे 3 डॉट दिसतात. आहे तिथे 3 डॉट. जसं मी इथे 3 डॉट वर क्लिक केलं, टर्मिनलवर क्लिक केलं आणि न्यू टर्मिनल, तर इथे माझं टर्मिनल ओपन झालंय. आणि ह्या टर्मिनल मध्ये मी आता कमांड टाकतो, npm i react, कोणतं पॅकेज आहे, रिॲक्ट राउटर राउटर डॉम. तुमच्या ह्या पॅकेज मध्ये एक तरी स्पेलिंग मिस्टेक झाली ना तर तुमचं एक चुकीचं पॅकेज डाउनलोड होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. झाले पॅकेज इन्स्टॉल, सीएमडी ला क्लोज केलं. आता त्या पॅकेजची गरज आहे आपल्याला app.jss मध्ये. मग मी इथे करतो इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट फ्रॉम, कुठून इम्पोर्ट करायचे आपल्याला, रिॲक्ट राउट डॉम मधून. ओके. आता त्या रिॲक्ट राउट डॉम मधून आपल्याला जिथे एम्प्टी टॅग आहे, एम्प्टी टॅगच्या जागी आपण कोणता टॅग राईट करणार, ब्राउझर राउटर. ओके. मग इथे मी करतो ब्राउझर राउटर. केला आपण इम्पोर्ट, कुठून इम्पोर्ट केला, रिॲक्ट राउट डॉम मधून. ओके. जिथे एम्प्टी टॅग आहे तिथे मी करतो ब्राउझर राउटर डॉम. टॅग ओपन केला रे, ठीक आहे, क्लोज केला. आणि जो काही एम्प्टी टॅगचा क्लोज होता तिथे मी ऍज अ पेस्ट करतो. झालं आपलं एवढं काम. ओके. त्यानंतर आपल्याला रस्ते ठरवायला लागतात. काय ठरवायला लागतात, रस्ते. म्हणजे एखादा युजर कोणत्या रस्त्यावर गेल्यानंतर कुठे पोहोचणार हे सांगण्यासाठी आपण काय करतो, एक राऊट नावाचा टॅग आहे आपल्याकडे. ते कुठून भेटतो आपल्याला, रिॲक्ट राऊट डॉम मधून. कोमा दिला आणि इथे मी करतो त्याला इम्पोर्ट रूट केला. आणि ह्या रूट मध्ये मी सांगतो कोणता रस्ता कुठे जाणार. मग इथे मी घेतला एक टॅग, कोणता, रूट टॅग. रूट टॅग मध्ये आपण पाथ सांगणार. पाथ कोणता, स्लॅश. जसा युजर स्लॅश वर येणार तर त्याला आपण कुठे पाठवणार, होमला पाठवणार. मग कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची फक्त कुठे, होम, आणि सेल्फ क्लोजिंग, आणि त्या टॅगचा फक्त इथे करायची क्लोज करायचा. झाला एक रस्ता सेट. त्यानंतर सेकंड रस्ता पण मी इथे काय करतो, सेट करतो. जसं की स्लॅश अबाउट. स्लॅश अबाउट वर एखादा युजर आला तर आपण त्याला कुठे पाठवणार, अबाउट स्क्रीनला. त्यानंतर सेकंड, एखादा युजर स्लॅश ब्लॉग वर आला तर त्याला आपण कोणत्या रस्त्यावर पाठवणार, कुठे पाठवणार, ब्लॉग वर पाठवणार. ठीक आहे. त्यानंतर अजून लास्ट कोण राहिला आपला, कॉन्टॅक्ट. एखादा युजर स्लॅश कॉन्टॅक्ट वर आला तर आपण त्याला कुठे पाठवणार, कॉन्टॅक्ट. झालं आपलं एवढं. आणि जे काय आपले हे टॅग आहे, जो काय हे रस्ते आहेत ते रस्ते आपण कोणत्या टॅगच्या आतमध्ये राईट करतो, राऊट्स नावाच्या. कोणत्या, राऊट्स. त्याला मी इथे करतो इम्पोर्ट. इम्पोर्ट केला. आणि जे काय आपले हे रस्ते आहेत त्या रस्त्यांना मी कुठे राईट करणार आता,
त्या राऊट्स नावाच्या टॅगच्या आतमध्ये पेस्ट केलं. बस एकदा फक्त मी ह्याला फॉर्मॅट करतो. झालं व्यवस्थित. आउटपुट पेजला आलो. अरे आउटपुट पेजला तर भरपूर एरर आहे. डायरेक्ट आपण रिझल्ट पाहू. इथे आलो, रिफ्रेश केलं तर वेलकम टू होम पेज. जसं मी इथे टाकलं स्लॅश अबाउट, आला अबाउट पेजला. सपोज मी इथे टाकलं आता स्लॅश ब्लॉग, कुठे आलो ब्लॉग पेजला. इथे मी टाकलं स्लॅश कॉन्टॅक्ट, तर कुठे आलो कॉन्टॅक्ट पेजला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे माहितीये, हे जे काही सर्व पेज आहेत त्या सर्व पेज मध्ये एक नाव बार टाकायची. काय टाकायचे आपल्याला, नाव बार. ओके. मग नाव बार टाकण्यासाठी मी कुठे जातो, फर्स्ट home.jss मध्ये आलो आणि इथे मी एक नाव बार सेट करतो. ओके. आता एखादा नाव बार सेट करण्यासाठी मी काय केलं, इथे एक डिव घेतला. त्या डिवच्या आतमध्ये इथे h1 घेतला किंवा h2 घेतला. तिथे सांगतो मी आपला लोगो टाकू, A to Z IT हब टाकला. ठीक आहे. असा आपला एक सिंपल लोगो टाकला. त्यानंतर इथे मी घेतो सेकंड डिव. त्या सेकंड डिव मध्ये सपोज मी इथे सांगतो h2 मध्ये पहिला असणार होम असणार. त्यानंतर सेकंड मध्ये घेऊ आपण अबाउट घेऊ. त्यानंतर थर्ड मध्ये घेऊ आपण इथे ब्लॉग घेतला. त्यानंतर फोर्थ घेतला आपण कॉन्टॅक्ट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे आपले सगळे टेक्स्ट काय झाले, शो झाले. त्यांना डिझाईन देण्यासाठी मी काय करणार आता, सिंपल. ठीक आहे. ह्यांचा एक पॅरेंट डिव मध्ये घेतो मी. जसं की एक ह्यांचा मेन डिव असणार आणि त्या मेन डिवच्या आतमध्ये जे काय एवढे डिव आहेत ते डिव असणार. मग ह्या डिवला मी क्लास देतो. क्लास नेम दिला. क्लास नेम जसं की मी दिला ह्याला डिस्प्ले किंवा ह्याला आपण डायरेक्ट फ्लेक्स देऊ शकतो. फ्लेक्स. त्याला परत टाकणार आपली स्क्रीनची हाईट असणार. केवढी असणार स्क्रीनची हाईट, जेवढी आपली स्क्रीन असणार आहे तेवढी आपली हाईट असणार आहे. विड्थ केवढी असणार आहे आपली, जेवढी आपली स्क्रीन असणार आहे तेवढी आपली काय असणार इथे विड्थ असणार आहे. ओके. त्यानंतर मी त्याला सांगतो इथे डिस्प्ले फ्लेक्स दिले. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर एका लाईन मध्ये आलेच सगळे आलेत. त्यानंतर जे आपला हा होम अबाउट ब्लॉग आहे त्यांना पण मी काय करतो इथे डिस्प्ले फ्लेक्स देतो. त्यासाठी इथे मी क्लास नेम ऍड केला. त्याला परत आपण काय देणार फ्लेक्स. त्याला सांगणार ठीक आहे फ्लेक्स दिला. त्यानंतर फ्लेक्स दिल्यानंतर एका लाईनला आलेत आपलं कॉन्टेंट आले तिथे. मग जो काय आपला पॅरेंट डिव आहे त्या पॅरेंट डिवला मी इथे काय करतो की त्याला सांगतो की जे काय जस्टिफाय कॉन्टेंट आहे ते काय कर सेंटरला घे. आउटपुट आले सेंटरला. आपल्याला सेंटरला नाही करायची. हा जो काही A to Z ITF आहे हा फर्स्ट दिसला पाहिजे आणि जे काय होम अबाउट कॉन्टॅक्ट आहे ते कुठे दिसले पाहिजे, लास्टला. मग त्यासाठी मी काय करणार इथे जस्टिफाय सेंटर करू की जस्टिफाय काय करायचे सांगा. कोणता टॅग आहे, कोणती प्रॉपर्टी आहे, अरे आठवतंय का नाही, कोणती आहे, स्पेस बिटवीन, असं काहीच नाही का. अरे ठीक. अरे आपल्याला काय करायची की जो हा A to Z आहे हा हिथे दिसेल आणि जो काय आपले होम अबाउट आहे ते कुठे दिसेल, हिथे दिसेल. आणि त्यासाठी कोणती प्रॉपर्टी आहे का नाही अशी जस्टिफाय स्पेस बिटवीन आहे. त्यानंतर ऑलराऊंड आहे, बिटवीन आहे. बिटवीन केलं तर काय होतंय, आलं इथे बिटवीन आहे. अरे डबल CSS शिकायला जायला लागेल आपल्याला. ओके काय अडचण. ठीक आहे. मी ते डबल घेत बसत नाही. फक्त मी जो काय आपला पॅरेंट डिव आहे त्या पॅरेंट डिवला मी आता फास्ट मध्ये एक बॅकग्राऊंड कलर देतो. जसं की बॅकग्राऊंड कलर आपण त्याला देऊ एक छोटासा ब्लॅक कलर देऊ. ओके. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपला कंटेंट शो नाही होत. त्यासाठी मी इथे काय करतो, जो काय आपला टेक्स्ट असणार आहे त्या टेक्स्टचा कलर असणार आहे आपला व्हाईट. ओके. इथे आलो, रिफ्रेश केलं तर टेक्स्ट झालाय आपला व्हाईट. अरे पॅरेंट डिवचा सगळा काळा काळा झाला का, काय अडचण. ठीक आहे. वेगळाच कलर देतो मी थोडासा, ब्लॅक नको. ब्लॅकने आपल्याला काही शो होत नाही. बीजे कलर दिला मी इथे येलो देतो असं काहीतरी. ओके झाला इथे. त्यानंतर तुम्हाला जो काय काम सांगितलं होतं, जसं आपण होमवर क्लिक करणार तर आपण कोणत्या स्क्रीनला जाणार, होम स्क्रीनला जाणार. मग त्यासाठी आपण HTML मध्ये काय यूज करत होतो, अँकर टॅग. पण React.js मध्ये आपण काय यूज करणार आहे,
लिंक टॅग. मग त्या लिंक टॅगला फर्स्ट आपल्याला करावं लागेल इम्पोर्ट. इम्पोर्ट काय करायचे आपल्याला? लिंक. कुठून इम्पोर्ट करायची आपल्याला त्याला? रिॲक्ट राऊट डॉम मधून. आणि इथे फक्त राईट करा तुम्ही. मग असं एक लिंक टॅग घ्या आणि त्या लिंक टॅग मध्ये काय सांगणार आपण? सपोज इथे राईट केलं होम आणि इथे टू मध्ये आपण काय सांगणार की जायची कुठे आहे. सपोज आपल्याला जायची स्लॅशला. त्यानंतर सेकंड स्लॅश अबाउट. फक्त जिथे होम आहे होमच्या जागी काय करायचे? अबाउट. त्यानंतर आपलं ब्लॉग आहे इथे फक्त ब्लॉग राईट करा आणि इथे स्लॅश ब्लॉग. लास्ट कोणतं राहील आता? कॉन्टॅक्ट. आणि इथे ब्लॉगच्या जागी मी देतो इथे कॉन्टॅक्ट. आउटपुट पेजला आलो. रिफ्रेश केलं, होमवर क्लिक केलं तर कुठे आलो? होमवरच आहे. अबाउट वर क्लिक केलं, अबाउट स्क्रीनला आलो. कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, कॉन्टॅक्ट वर आलो. मग जो आपण हा नावबार बनवलाय छोटासा, फास्ट मध्ये बनवला मी, ठीक आहे. फक्त तो काय करायचा? जेवढे काही आपले पेजेस आहेत तेवढ्या सगळ्या पेजेस मध्ये हा नावबार टाकून द्या तुम्ही. कॉपी केला मी, अबाउट मध्ये आलो आणि अबाउट मध्ये मी हा नावबारला पेस्ट केले. त्यानंतर आपल्याला इथे इम्पोर्ट करायला लागेल लिंक टॅग. जसं इथे लिंक वर मी क्लिक केलं, ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झाला. भरपूर सारे शॉर्टकट आहेत, ते आपण पुढे जाऊन शिकू. अबाउट वर क्लिक केलं, आला अबाउट पेज वर आलो. होमवर क्लिक केलं, होमवर आलो. इथे दिसते अबाउट आले. ठीक आहे, डिझाईन थोडीशी वेगळी झाली आता. फक्त मला समजायचं काय होतं तुम्हाला, ह्या प्रकारे तुम्ही मल्टिपल वेबसाईट बनवू शकता. नेक्स्ट लेक्चरला येताना तुम्ही वेबसाईट बनवता. मग आता पक्का नावबार मध्ये जिथे अँकर टॅग देत होता तिथे काय करायचं तुम्ही? लिंक टॅग द्यायचा. ठीक आहे, अशी राउटिंग बनवा आणि मल्टिपल पेज वेबसाईट एक बनवायची तुम्ही. ठीक आहे, तुम्ही बनवा. तो आपण प्रोजेक्ट मध्ये त्याला थोडीशी डायनेमिकली बनवू. ठीक आहे, जे जे आपण बेस्ट राहील त्याची आपण फायनल प्रोजेक्टला वेबसाईट सिलेक्ट करू. ठीक आहे. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, आज आपण मग इथेच थांबू.